लोकसभेमध्ये नामंजूर झालेल्या संविधान सुधारणा विधेयकावरून जोरदार राजकीय घमासान पाहायला मिळते। महिला आरक्षण विधेयकाला विरोधकांनी विरोध केलाय असं म्हणत सत्ताधारी टीका करतायत। मात्र यावरूनच आता मोठा दावा केला जातोय। भाजपमध्ये दोन गट आहेत। भाजपच्या एका गटाला मोदींना घालवायचे वेध लागलेत असा दावा राऊतांनी केलाय। डिलिमिटेशन बिलाचे सूत्रधार अमित शहा होते असंही राऊतांनी म्हटलंय। तसंच या बिलाला पाठिंबा देऊ नका म्हणून भाजपच्या एका गटानं फोन केलेले होते असाही दावा राऊतांनी केलेला आहे आणि त्यामुळे आता राजकीय वर्तुळात या संदर्भात चर्चा सुरू झाली आहे। भारतीय जनता पक्षाला किंवा भारतीय जनता पक्षातील एका गटाला मी परत सांगतो, त्यांना प्रधानमंत्री पदावरून मोदींना जाण्याचे वेध लागले आहेत। त्या गटामध्ये देवेंद्र फडणवीस आहेत का मला माहीत नाही, पण भाजपमधल्या एका गटाला देवेंद्र फडणवीस यांना घालवायचे आणि जाण्याचे वेध लागलेले आहेत। या देशाची सत्ता मर्यादा आपल्याकडे राहावी यासाठी 850 खासदारांचं हे जे षडयंत्र आहे या माध्यमातून डिलिमिटेशनच्या माध्यमातून ते निर्माण करण्यासाठी हे डिलिमिटेशन बिल आणण्यात आलं। हा आमचा आरोप नसून हे सत्य आहे। नरेंद्र मोदींनी जर मनात आणलं असतं तर हे विधेयक मंजूर करून घेऊ शकले असते। नरेंद्र मोदींची खरोखर इच्छा असती तर ते विधेयक मंजूर करण्यासाठी त्यांनी स्वतः चर्चा करून अनेकांचं मन वळवलं असतं। यापूर्वी झालेलं आहे। पण या बिलाचे सूत्रधार अमित शहा होते, डिलिमिटेशन बिलाचे, महिला आरक्षण नाही। ते परत सांगतोय, डिलिमिटेशनच्या बिलाला अमित शहानी गुलाबी साडी नेसवून ते महिला आरक्षण म्हणून आणलं आणि ते बिल हे अमित शहा त्या बिलाचे सूत्रधार होते आणि हे बिल म्हणजे त्यांच्या पुढल्या राजकारणाची नांदी। 850 खासदार बनवून आपल्या पद्धतीनं या पुढल्या निवडणुका लढायच्या आणि जिंकायच्या। सगळ्यांना फोन केले। उद्धव ठाकरे यांना अमित शहानी केला। मी असं म्हणतोय की अमित शहानी देशातल्या सर्व राजकीय पक्षांना फोन केले। मी कोणा व्यक्तिगत नाव घेणार नाही, याला केला का त्याला केला का, देशातल्या बहुतेक सर्व राजकीय पक्षांना फोन केले आणि त्याचबरोबर या बिलाला पाठिंबा देऊ नका म्हणून काउंटर फोन सुद्धा त्यांच्याच पक्षातून आले।